नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ आणि राघव हवेलीवरती गुपचूप परत आले. गुड नाईट. राघव आरंभला बोलून हळूच त्याच्या रूममध्ये निघून गेला. आरंभही त्याच्या रूममध्ये जातच होता, परंतु शुभांगीची रूम येताच त्याचे पाय तिथे घुटमळले. झोपण्याआधी एकदा तिला पाहण्याची त्याला इच्छा झाली. त्याने हळूच दार लोटलं तर हलकसं दार उघडलं गेलं. त्यानं आत पाहिलं तर ती झोपली होती. तो दार न वाजवताच चोर पावलांनी हळूच आत गेला. शुभांगी बेडवरती झोपली होती आणि तो तिला प्रेमानं पाहत होता. तिचा एक हात तिच्या उशीवरती असणाऱ्या चेहऱ्याजवळ ठेवलेला होता, तर दुसरा हात तिच्या गोऱ्या पान पोटावर. तिने डावा पाय हलकासा वर केला होता आणि उजवा पाय लांब होता. अंगावरचे दागिने, ओढणी, हातातील चुडा सगळं काही काढून तिने बाजूच्या टेबलवर ठेवलं होतं. खिडकीतून हवा आत येत होती, त्यामुळे तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावरती उडत होते. तिच्या नाजूक ओठांना त्याचा स्पर्श होत होता. तिच्या बंद केलेल्या डोळ्यांच्या लांबच लांब पापण्या खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्यावर तिचं ते सुंदर असं छोटंसं धारधार नाक, जाडसर कोरी भुवया आणि त्यामध्ये स्टोन रेड छोटीशी टिकली. असं वाटत होतं कुणी चांदणीच आहे. रूममधील मंद प्रकाशातही तिचं सौंदर्य आणि तिचा तो पांढरा शुभ्र दुधासारखा गोरा रंग त्याला खूपच मादक भासत होता. तिचे ते गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक कोरीव रसरशीत स्ट्रॉबेरीसारखे ओठ त्याला आव्हान करत होते. मध्येच ती एका कुशीवर वळाली आणि तिची गोरीपान सेक्सी कंबर त्याला दिसली. तो त्याच्याही नकळत तिच्या एकदम जवळ गेला आणि तिला निहाळू लागला. तिचं ते मूर्तिमंद सौंदर्य आता त्याला भुरळ पाडत होतं. पण तिच्या अंगावरती ओढणी नव्हती, त्यामुळे तिची ती खोल नाभी देखील त्याला दिसत होती. समुद्राच्या लाटांप्रमाणे तिचं अंग भासत होतं. शरीरामध्ये पाहिजे तिथे अगदी परफेक्ट भरलेली फिगर होती तिची. असं वाटत होतं की देवानं खूप मन लावून तिला बनवलंय. तिला मिठीमध्ये घेऊन तिच्यावरती भरपूर प्रेम करावंसं त्याला वाटत होतं, परंतु रोखलं त्यानं स्वतःच्या मनाला आणि प्रेमभावनांना. आरंभ, यासाठी तुला थोडं थांबावं लागेल, तो मनातच म्हणाला आणि त्यानं तिचा हात हळूच हातामध्ये घेतला आणि त्यावरती आपले ओठ टेकवले. बस अजून काही दिवस, त्यानंतर मी तुला माझ्यापासून अजिबात दूर ठेवणार नाही. तुझी एक्झाम, माझा हा इव्हेंट सगळं एकदा सुरळीत पार पडलं की सगळ्यांसमोर मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारेन. आय लव्ह यू माय एंजल. तो मनातच बोलत होता आणि तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा हळूच स्पर्श झाला आणि तिच्या कपाळावरती हलकेच त्यानं ओठ टेकवले आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो जाताच शुभांगीनं डोळे उघडले. तिचं हृदय गोड भीतीनं धडधड करत होतं. ओठांना झालेला त्याचा तो स्पर्श आठवताच तिचं अंग शहारलं. ती गालामध्ये हसली. चेहरा तिने झाकून घेतला आणि पुन्हा डोळे बंद केले आणि पुन्हा त्याच्या स्वप्नांमध्ये हरवली. सकाळी सकाळी शुभांगीचा मधुर आवाज कानी पडताच आरंभ जागा झाला. त्याच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल होतं. ओह शिट, मी लेट झालो, असं म्हणून तो पटकन उठला आणि फ्रेश होऊन खाली आला. आरती झाली होती आणि शुभांगी सगळ्यांना आरती आणि प्रसाद देत होती. गुड मॉर्निंग दादीसा. राम राम. देवी माँ को प्रणाम कर, दादीसा बोलली. मग आरंभने देवी मला हात जोडले आणि प्रसादासाठी शुभांगी समोर उभा राहिला. ग्रीन कलरच्या राजस्थानी वेशामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. गुड मॉर्निंग, तो हात पुढे करून गोड हसत म्हणाला. गुड मॉर्निंग. ती देखील गोड हसली आणि त्याच्या कपाळावरती कुंकवाचा टिका लावून त्याला आरती आणि प्रसाद दिला. सगळे नाश्ता करत होते. सिया आणि अवंतिकाने ग्रीन कलरचा लेहंगा घातला होता. बुवा, आज नाश्ता नाही करणार? आरंभ बोलला. तिचा उपवास आहे, खजान सिंग बोलला. उपवास? कसला उपवास? आरंभने विचारलं. अरे तुला माहीत नाही, आज तीज आहे, त्यामुळे या तिघींचा उपवास आहे, तुलसी बोलली. तीज ते काय असतं? आरंभ बोलला. सावनमधला आपला सण असतो, हरियाली तीज. तारा करत असेल की? हर सुहागन का व्रत होता है वो, तुलसी बोलली. त्याला कसं माहीत असणार भावीसा? तारा भाभी नास्तिक आहे, अवंतिका हसत म्हणाली आणि दादीसानं सुस्कारा सोडला. स्त्रिया आपलं वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी अनेक उपवास करत असतात.
त्यापैकी एक हरियाली तीज आहे, जी सावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येते. ती सावनमध्ये येते म्हणून तिला हरियाली तीज असं नाव देण्यात आलंय. आज हरियाली तीज आहे. स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात. हरियाली तीजमध्ये स्त्रिया देवी पार्वती आणि महादेव यांची भक्तिभावानं पूजा करतात, ज्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद, गोडवा आणि परस्पर प्रेम येतं, तुलसी बोलली. शुभांगी, यू कॅन एक्सप्लेन मी इन दिस इंग्लिश. ते काय बोलले ते मेरीला समजत नव्हतं म्हणून ती शुभांगीला बोलली. ओके. मग शुभांगीनं तुलसी जे काही बोलली ते सगळे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मेरीला सांगितलं. वाव, आय ऑल्सो वॉन्ट टू डू दिस फास्ट फॉर जोजो, मेरी बोलली. ये व्रत शादी के बाद किया जाता है छोरी, दादीसा बोलली. डू इट आफ्टर मैरिज, सिया बोलली. ओह, मेरी सेज ओके. यू एन्जॉय दिस फेस्टिवल विथ अस, शुभांगी बोलली. एक मिनिट, हे व्रत तर सुहागन स्त्रिया करतात ना, मग शुभांगी हे व्रत कसं काय करू शकते, तन्वी बोलली. कारण तिचं लग्न झालंय, दादीसा बोलली. व्हॉट, कुणाशी? आणि ती नवरा सोडून इथे का राहते, तन्वी शुभांगीकडे पाहत बोलली. तिला काय उत्तर द्यावं कुणाला काहीच समजेना. सगळे फक्त एकमेकांकडे पाहत होते, कारण तिला जर खरं कळालं असतं तर ती कशी रिॲक्ट करेल काही सांगता येत नव्हतं. तन्वी बेबी, अजय सर, रोजी आंटीनं तिच्या समोर फोन केला. मग तन्वी अजयसोबत बोलत होती आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मला इथे खूप छान वाटते डॅड, मी नाही येणार परत. प्लीज डॅड. ओके, मी उद्या येईन भाईसोबत, ती नाराजीच्या सुरात बोलली आणि सगळे तिच्याकडे पाहू लागले. क्या हुआ, इतने उदास क्यों हो, दादीसांनी विचारलं. डॅडचा फोन होता, मुंबईला ये म्हणत होते. मग यात नाराज होण्यासारखं काय, अवंतिका बोलली. मला नाही जायचं तिथे, मला अजून काही दिवस इथेच राहायचंय दादीसा. बेबी, तुझी ट्रीटमेंट सुरू आहे ना, सरांनी चेन्नईवरनं बेस्ट फिजिओथेरपिस्ट खास तुझ्यासाठी बोलवलाय. आपल्याला जास्त दिवस इथे थांबता येणार नाही, रोजी आंटी तिला समजावत बोलली. मला या महागड्या ट्रीटमेंटचा काही फायदा होत नाही, मला ना कंटाळा आलाय, ती चिडून बोलली. बच्चा, हे सगळं तुझ्यासाठीच तर करतोय ना आम्ही, तू ठीक झालीस की मग हे सगळं बंद करू आपण, आरंभ बोलला. मी कधी ठीक होणार भाई, ती डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. दादीसांनाही तिचं वाईट वाटलं. तू जर नियमित आणि पॉझिटिव्ह विचार ठेवून ट्रीटमेंट घेतलीस ना तर तू लवकर बरी होशील, शुभांगी तिच्या जवळ जात बोलली. तन्वी, आपण जो विचार करतो ना तसंच घडत असतं. जर आपण निगेटिव्ह विचार केले ना तर रिझल्ट पण निगेटिव्ह येणार, आणि पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चितच रिझल्ट पॉझिटिव्ह येईल. तू जर आधीच मी ठीक होणार नाही हे मनाशी पक्क केलंस, मग त्यावर कुठलीही महागडी औषधं, ट्रीटमेंट काही फरक करणार नाहीत. तू स्ट्रॉंग गर्ल आहे, अशी हार मानू नकोस. तुझ्या पायांना शक्ती दे, तुला तुझ्या पायांवरती पुन्हा उभं राहायचंय. जी काही स्वप्न तुझी आहेत ती तुला पूर्ण करायची आहेत ना, शुभांगी बोलली. तिनं रडतच हो मध्ये मान डोलावली. मग त्यासाठी तुला नियमित मेडिसिन्स आणि थेरपी घ्यावी लागेल ना, शुभांगी बोलली. पण मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन. ओके, मग एक काम करू, आपण रोज व्हिडिओ कॉलवरती बोलत जाऊ, दादीसा बोलल्या. तुला वेळ भेटेल माझ्यासाठी? किती कामं असतात तुला, त्यात तुझा स्टडी पण असतो. मी इथून गेल्यावर कोणालाच माझी अजिबात आठवण येणार नाही, माहीत आहे मला, तन्वी शुभांगीकडे पाहत बोलली. आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं, आणि तू या हवेलीची प्रिन्सेस आहेस. प्रिन्सेसला कोणी विसरतं का? तू हवं त्यावेळी फोन कर, मी बोलेन तुझ्याशी, शुभांगी बोलली. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. बुवा, मला तुम्ही रोज फोन करत जा, मी तुमच्याशीही बोलेन, शौर्य बोलला. थँक्यू, ती त्याच्याकडे पाहत त्याला मिठी मारून बोलली. आरंभाला शुभांगीबद्दल अजूनच आदर, प्रेम वाटत होता. तन्वी तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होती जशी अजय आणि आरंभची ऐकते. किती कमी वेळामध्ये दोघींमध्ये छान बॉन्ड तयार झाला होता. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.